नमस्कार. आज परेश थोडं लेट आहे, पण आज थेटच बोलीन. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. गेले कित्येक दिवस दिल्ली जी आपली राजधानी आहे, जंतर मंतर हा एक ऐतिहासिक स्थळ आहे. तिथे कित्येक वर्ष उपोषण आंदोलन सुरू होतं आणि सध्याही एक आंदोलन सुरू होतं जे आपली युवा पिढी विद्यार्थी करत होते आणि त्यासोबत उपोषणाला बसले होते सोनम वांगचुक सर. त्या सरांबद्दल खूप काही अफवा पसरवल्या गेल्या, पण माझ्यासाठी ते एक भारतीय नागरिक आहेत आणि त्यांना साहजिकच आहे आंदोलन करण्याचा अधिकार आहे, ते पण शांतपणे जे ते करत होते. 10 दिवस झाले, 15 दिवस झाले आंदोलनाला आणि उपोषण इतक्या टोकावर गेलं त्यांचा जीवही जाऊ शकलो. ज्यावेळी ही गोष्ट भाजप सरकारला लक्षात आली त्यावेळी त्यांनी रॅपिड ॲक्शन फोर्स हे पाठवून सकाळीच त्यांना उचललं आणि जबरदस्तीने त्यांना हॉस्पिटलला नेण्यात आलं. का जर जीव गेला असतं तर ते अमर झाले असते आणि ते भाजप सरकारला परवडलं नसतं. माझा एवढाच प्रश्न आहे की नरेंद्र मोदी साहेब, तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात, पण एक सुंदर वाक्य माजी पंतप्रधान भाजप सरकारचे स्वर्गीय अटल बिहारीजी वाजपेयी यांनी एक सुंदर वाक्य म्हटलेलं आहे की सत्ता येतील सत्ता जातील, पण हा देश राहिला पाहिजे, या देशातील लोकशाही राहिली पाहिजे. आता मला माहिती नाही तुम्हाला आठवते की नाही, पण ही म्हण ते म्हणाले होते. मला एक सांगा की एक मंत्री, एक शिक्षण मंत्री त्याचा राजीनामा मागत होते. आता नीट पेपर लीक झालं हे सर्वांना माहिती आहे. 15 ते 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली हेही सर्वांना माहिती आहे. तरी शिक्षण मंत्री राजीनामा देत नाही, की त्यांचा राजीनामा घेत नाही. तर का? तर त्या शिक्षण मंत्रींनी ओडिसा राज्य त्यांना जिंकून दिलं होतं, जे गेले कित्येक वर्ष भाजपला जिंकता आलं नव्हतं, म्हणून त्यांचा राजीनामा घेत नाही. आता मला एवढाच प्रश्न आहे की तो एक मंत्री किंवा तो एक राज्य देशापेक्षा मोठा आहे? आपल्या देशाचा स्वाभिमान, देशाचा अभिमान त्यापेक्षा मोठा आहे? माझ्यासाठी पहिला देश येतो, नंतर कुठलाही पक्ष, नंतर कुठलाही मंत्री. कारण आजकालच्या पक्षांना वाटतं की ते देशापेक्षा मोठे आहेत. आणि आता जी युवा पिढी पेटून उठली आहे, मी तुम्हाला थोडं मागे नेन. 100 वर्ष अगोदर 1926ला असंच वातावरण होतं, ज्यावेळी पूर्ण युवा पिढी पेटून उठली होती आणि त्यामध्ये त्यांचं नेतृत्व करत होते शहीद भगतसिंग. हो बरोबर, शहीद भगतसिंग, जे त्यावेळी पूर्ण देशात त्यांचंच नाव गाजत होतं आणि इन्कलाब जिंदाबाद, भारत माता की जय असं आंदोलन सुरू होतं आणि पूर्ण देश आणि देशातली युवा पिढी पेटल्या होत्या. त्यावेळीसुद्धा इंग्रज सरकारने त्यांना फाशीवर लटकवलं. ते शहीद झाले होते, पण त्यांचे विचार कधीच गेले नाही. 100 वर्षांनी 2026 तेच सुरू आहे. त्यांचे विचार अजूनही आहेत. विद्यार्थ्यांची काय मागणी? सिंपल मागणी आहे, एक राजीनामा. आपला देश कधीही मोठा आहे. सामान्य माणसांना काय भेटतं? काहीच नाही भेटत. काय पाहिजे असं सामान्य माणसं? तर मी एक सामान्य व्यक्ती, जर मी फुटपाथवरनं गेलो तर मला फुटपाथ स्वच्छ आणि सुंदर पाहिजे. जर मी रोडमधनं गेलो तर मला रोडमध्ये की खड्डा नाही पाहिजे, चांगला पाहिजे, जेणेकरून मी व्यवस्थित जाऊ शकतो. जर मी बस किंवा ट्रेनमधनं गेलो तर मला बसायला निवांत जागा पाहिजे. जर आम्ही टॅक्स भरतो तर आम्हाला या सगळ्या बेसिक सुविधा मिळाल्याच पाहिजे. या गोष्टी वेळेत मिळत नाही, म्हणून पुढे गडबड होते. जर नीट पेपर लीक झाला असता तेव्हा जर राजीनामा घेतला असता ही गोष्ट इथपर्यंत झाली नसती. तर माझी युवा पिढींना एवढीच विनंती आहे की आंदोलन करा, शांततेत करा, कारण हा आंदोलन खूप मोठं चाललं पाहिजे. आणि मला एवढंच सांगायचं आहे की कुठलाही पक्ष हा देशापेक्षा मोठा नाही, कुठल्याही पक्षाचा झेंडा हा आपल्या देशाच्या झेंड्यापेक्षा मोठा नाही. देश सर्वात पहिलं, तर आपला भारत देश महान आहे, त्यातली लोकशाही महान आहे. ही लोकशाही टिकली पाहिजे
म्हणून आपण सर्वांनी ज्यांना ज्यांना ही गोष्ट पटलेल किंवा नाही पटेल, पण ही गोष्ट आपल्याला ॲक्सेप्ट केली पाहिजे की सर्वात पहिला आपला देश येतो, नंतर पक्ष येतो. धन्यवाद.